Well, friends, I hope that you have understood exercise 1.1, that is solving the simultaneous equation by eliminating one variable method. Now we are going to learn the another method of solving the simultaneous equation, that is determinant method, which is also called as solving the simultaneous equations by Cramer's rule. And before that we should know what is determinant. तर माझ्या मराठी विद्यार्थी मित्रांनो, आपण 1.1 एक्सरसाइज शिकलो आणि तुम्हाला समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो. एका चलाचे निरसन करणे असं त्या पद्धतीला म्हणत होतो आपण, जी शिकलो होतो. आज आपण दुसरी पद्धत शिकणार आहोत, ज्याला निश्चयांक पद्धत म्हणतात किंवा क्रॅमर्स रूल अशी पद्धत म्हणतात. पण हे सर्व करण्याअगोदर आपल्याला निश्चयांक म्हणजे काय ते माहिती असलं पाहिजे. सो फ्रेंड्स, वी शुड नो व्हॉट इज determinant. So we'll try to understand what is determinant first of all. You can see this figure. This is called determinant, which is having 2 columns, 2 rows. तुम्ही बघू शकता ही आकृती. याला म्हणतात निश्चयांक, ज्याच्यामध्ये 2 उभे स्तंभ आहेत, 2 आडव्या ओळी आहेत. दिस इज कॉल्ड determinant. हे निश्चयांक आहे. हे सोडवायचं कसं? तो व्हेरी सिंपल फॉर्म्युला इज देअर. यू हॅव टू गो फॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन. यू कॅन सी A इंटू डी, तिरकस गुणाकार करायचा ए गुणिले डी, मायनस बी इंटू सी वजा बी गुणिले सी. ए इंटू डी क्रॉस मायनस बी इंटू सी. ऑलवेज स्टार्ट विथ धिस ओनली, ए इंटू डी देन मायनस बी इंटू सी. नेहमी ए गुणिले डी अशीच सुरुवात करा आणि बी गुणिले सी. दिस इज कॉल्ड determinant. Now you can see some sums over here. This is exercise 1.3 question number 2 and 3 sums are given which are in the form of determinants. 1.3 उदाहरण संग्रह, त्याच्यातला दुसरा प्रश्न आहे हा, आणि तुम्हाला हे निश्चयांक दिले. तर यू हॅव टू सॉल्व दिस determinants. Let's try out the determinants first of all. So exercise 1.3, find the values of determinants. उदाहरण संग्रह 1.3, खालील निश्चयांकाच्या किमती काढा. फर्स्ट सम, that is -1, 2, 7 and 4. तुम्हाला माहिती आहे कसं सोडवायचं आहे. यू नो द फॉर्म्युला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. -1 इंटू 4 मायनस 2 इंटू 7 वजा 1 गुणिले 4 वजा 2 गुणिले 7. लेट्स सॉल्व दिस सम. -1 इंटू 4, 4 1 जा 4, मायनस प्लस मायनस. मीन्स यू हॅव टू मल्टिप्लाय द नंबर्स, देन मल्टिप्लाय द साइन्स. 1 इंटू 4 4, मायनस इंटू प्लस मायनस. अधिक संख्यांचा गुणाकार करा, मग चिन्हांचा गुणाकार करा. 1 गुणिले 4 4, वजा गुणिले अधिक वजा. Then this is the minus. 2 into 7, 14. बेस आती 14. Now, minus minus plus, वजा वजा अधिक. So 4 plus 14, minus minus plus, 4 plus 14, 18. Greater sign. 4 अधिक 14, 18. मोठ्या संख्येचं चिन्ह. Greater sign. Greater is 14. So sign is minus. 14 sign is minus. That's all. That is the value of determinant. Okay, now it's second sum. 5 minus 7, 3, 0. Determinant we have to solve. So of course cross multiplication. 5 into 0 minus 7 into 3. तिरकस गुणाकार करतोय आपण दुसऱ्या गणितामध्ये. 5 गुणिले 0 वजा वजा 7 गुणिले 3. 5 into 0 0 minus minus plus 7 3s are 21 and answer is 21. आणि हे तिसरं गणित बघा. याच्यात अपूर्णांक आहे की तुम्ही घाबरता, काही गरज नाही घाबरण्याची. यू कॅन सी द फ्रॅक्शनल नंबर्स आर देअर. दॅट्स वॉट many of you are getting afraid of, but not to worry much. Just go for cross multiplication as usual. 7/3 into 1/2 minus 5/3 into 3/2. तिरकस गुणाकार. 7/3 गुणिले 1/2 वजा 3/2 गुणिले 5/3. You can see no numbers are divisible over here. That's what straight multiplication. 7 1s are 7, 3 2s are 6. This is 7/6. कुठलाच भाग लागत नाही म्हणून सरळ गुणाकार. 7 1 7, 3 2 7. Here you can see 3 and 3 are getting divisible. 3 1s are 3, 3 1s are 3, 5/2, 5/2. Okay. Now as usual
इफ डिनॉमिनेटर्स आर डिफरंट गो फॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार, छेद वेगळे आहेत म्हणून. 7 2 जा 14, 5 6 जा 30 and 6 2 जा 12. So 14 minus 30 minus 16, greater sign actually, and 12. So we want most reduced form. That's what divided by 4. 4 4 जा 16, 4 3 जा 12 and the answer is minus 4 upon 3. सो बघू शकता तुम्ही की तिरकस गुणाकार 7 दुने 14 वजा 5 30, 14 वजा 30 आले 16, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, आणि हे 6 दुने 12 पण इकडे येतं, असं असं आणि असं. आणि मग 16/12 आल्यावर त्याला अजून संक्षिप्त रूप भाग दिलं 4/3. सो वजा 4/3 हे उत्तर आहे. हेच गणित आपण वेगळ्या पद्धतीने पण सोडवू शकतो. म्हणजे वेगळ्या पद्धतीने याचा अर्थ कॅल्क्युलेशनची पद्धत वेगळी. वी कॅन सॉल्व इट इन अ डिफरंट वे ऑल्सो. मीन्स वी कॅन यूज द डिफरंट कॅल्क्युलेशन मेथड. फॉर्म्युला इज सेम. यू कॅन सी हियर 7/3 अँड 5/3, 3/2, 1/2, क्रॉस मल्टिप्लिकेशन. Instead of going for division over here, we will directly multiply. 7 1 जा 7, 3 2 जा 6. भागाकार काहीच नाही आहे. नो डिविजन ओवर हियर ऑल्सो. डायरेक्टली 5 3 जा 15/3 2 जा 6. So here you can see the denominators are different. Denominators are same, whereas here the denominators are different. That's what we did cross multiplication. वेगवेगळे डिनॉमिनेटर्स असल्यामुळे, छेद असल्यामुळे आपण तिरकस गुणाकार केला. Here denominators are common. That's what we don't have to cross multiply it. It is a shortcut. छेद समान असल्यामुळे सामायिक छेद, and directly 7 minus 15, so it will be minus 8/6, and because greater sign I have given, मोठ्या संख्येचं चिन्ह. मोस्ट reduced form, अतिसंक्षिप्त रूप, डिवाइड बाय 2, 2 4 जा 8, 2 3 जा 6, and the answer is minus 4/3. So just I have shown you the different calculation method. एक वेगळी कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत दाखवली. That's all for the question number 2, 1.3.